यानंतर आपण जाऊया थेट विधान परिषदेत. सभापती महोदय, एका मुद्द्याकडे तसा आपल्या सभागृहाचा जरी मुद्दा नसला तरी राज्याचं मंत्रिमंडळ या विषयानं संबंधित विषय आहे. राज्याचे एक मंत्री असणारे कृषी मंत्री यांना शोक प्रस्ताव आहे. नाही, मी शोक प्रस्तावाच्या आधी मी बोलू द्यायची विनंती केली आपल्याला. मला खुलासा मागतो मी सभागृहाकडून. विनंती जरी केली असली सभापती महोदय, माझा परंतु जास्त आग्रह नाही. अधिवेशनाच्या पहिल्या सभापती महोदय, विधानसभेच्या सदस्याच्या संदर्भामधला विषय आहे तो खालच्या सभागृहात होईल ना, जास्त आणि आपल्याला बोलायचं असल्यास उद्या बोलता येईल. सभागृहाच्या नेत्यांनी खुलासा केला तरी चालेल. माझं म्हणणं असं आहे की एक मंत्री, कृषी मंत्री, विरोधी पक्षनेते आपल्याला हा प्रस्ताव एका मंत्र्याला शिक्षा झालेली आहे आणि या शिक्षेला कोणत्याही प्रकारची स्थगिती आतापर्यंत नाही. 2 वर्षाची शिक्षा झालेली आहे. तर सरकारची याच्यात भूमिका काय? जरा सभागृहाने सरकारने जर पाहिजे होता. आपण मी शोक प्रस्तावानंतर बोलता येणार नाही म्हणून मी आपली परवानगी मागितलेली आहे. परंतु एका मंत्र्याला शिक्षा झालेली आहे. सभापती महोदय, विरोधी पक्षनेते, आपण जो प्रस्ताव मांडला आहे ते विधानसभेत आपण जी काही सूचना किंवा जी काही इन्फॉर्मेशन आपण सभागृहाला ज्ञात करून देत आहात ते सन्माननीय सदस्य आणि मंत्री खालच्या सभागृहाचे आहेत. तो विषय खालच्या सभागृहात येईल आणि त्यानंतर आपल्याला देखील दोन्ही हाऊसचा मंत्री असतो, परंतु सदस्य खालच्या सभागृहाचे असल्या कारणानं आपल्याला हा विषय दुसऱ्या आयुधाच्या मार्फत देखील मांडता येईल. सभागृहाचे नेते उपस्थित आहेत. आपल्याला शोक प्रस्ताव आहे. मला वाटतं माननीय विरोधी पक्षनेते, मला असं वाटतं की शोक प्रस्ताव आहे आणि शोक प्रस्तावामध्ये देशाचे पंतप्रधान माननीय मनमोहन सिंगच्या संदर्भात आणि आपल्याही सभागृहाचे सदस्य आहेत. सभापती महोदय, खरं म्हणजे देशाचे माजी पंतप्रधान आणि ज्येष्ठ नेते या देशामध्ये ज्यांनी मोठ्या प्रमाणात आर्थिक सुधारणा केल्या अशा मनमोहन सिंगजींच्या शोक प्रस्तावाच्या दिवशी असा गोंधळ होईल असं वाटलं नव्हतं. तथापि माननीय विरोधी पक्षनेत्याला मी एवढंच सांगू इच्छितो की आपण मंत्री महोदयांच्या संदर्भात जे मांडता आहात त्या संदर्भात कोर्टाने सुनावणी पूर्ण केलेली आहे आणि क्लोज फॉर ऑर्डर ठेवलेला आहे. त्यांची ऑर्डर आल्यानंतर त्याच्यावर निर्णय सभागृह किंवा राज्यपाल घेतील. मी पुढील प्रमाणे शोक प्रस्ताव मांडत आहे. डॉक्टर मनमोहन गुरमुख सिंग, भारताचे माजी पंतप्रधान, सर्वश्री घनश्याम नारायण दुबे, नारायण श्रीपाद वैद्य व सुभाष रामचंद्र चव्हाण, माजी विधान परिषद सदस्य यांच्या दुःखद निधनाबद्दल हे सभागृह अतीव दुःख व्यक्त करते. भारताचे माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांचा अल्पपरिचय. कैलासवासी डॉक्टर मनमोहन गुरमुख सिंग यांचा जन्म 26 सप्टेंबर. तर
कोकाटे प्रकरणामध्ये सुनावणी लांबणीवरती पडल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. खरं तर याच विषयावरनं म्हणजेच माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्यावरनं विधान परिषदेमध्ये गदारोळ सुरू झाला होता. शोकप्रस्तावाच्या दिवशी गोंधळ घालणं योग्य नाही असं फडणवीसांनी म्हटलं, कारण दिवंगत अशा ज्येष्ठ नेत्यांचा शोकप्रस्ताव त्यावेळेला तिथे प्रस्ताव सादर करण्यात येत होता. कोर्टाचा निकाल आल्यानंतर राज्यपाल निर्णय घेतील असंही फडणवीसांनी म्हटलेलं आहे. हे अर्थातच माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याच्या संदर्भातलं होतं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.